चला आज सुरुवात कशाला करणार आहे आपण? प्रोनाउन. काल आपण नाउन बघितलं, आज काय बघणार आहोत? प्रोनाउन. नाउन. नाउन म्हणजेच काय आहे? सर्व नाम. बघा नावातच आहे, नाउन तर आहेच पण त्याला प्रो लावला आहे, म्हणजे काय केलं? सर्वनाम केलेलं आहे. नाव तर आहेच, बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी आपण नाव यूज करू शकतो का, हा प्रश्न माझा इथं उत्पन्न होतो. तर त्याचं उत्तर आपण इथून पुढे बघणार आहोत. चला, प्रोनाउन्स आर वर्ड्स that are used in place of noun. बघा सांगतानाच त्यांनी काय सांगितलंय? प्रोनाउन्स आर वर्ड्स that are used in a place of noun. नाउन म्हणजे नामाच्या ठिकाणी जे काय आपण शब्द वापरतो त्याला काय म्हणतात? प्रोनाउन असे म्हणतात. म्हणजेच नामाऐवजी वापरल्या जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम आहे. व्याख्या काय सांगते काय? प्रोनाउन्स आर वर्ड्स दॅट आर यूज इन प्रोनाउन. यूज इन प्रोनाउन. बघा काय सांगते? यूज इन प्रोनाउन. प्रोनाउन्स आर वर्ड्स दॅट आर यूज, वापरतोय. प्लेस म्हणजे नावाऐवजी तुम्ही काय वापरणार आहात? प्रोनाउन वापरणार आहात. नावाऐवजी तुम्ही काय वापरणार आहात? तर प्रोनाउन वापरणार आहात. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द, बघा नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. म्हणजेच कुठलं नाव आहे? सर्वनाम आहे. They help to stop repetition of noun all times. काय म्हणतात? They help to stop repetition of noun all time. Repeat. पुन्हा 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 पुन्हा. Repeat म्हणजे काय? पुन्हा 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 of noun all times. म्हणजे नामाची पुनर्रचना टाळण्यासाठी सर्वनाम वापरतात. नामाची पुनर्रचना टाळण्यासाठी काय वापरतात? सर्वनाम वापरतात. बघा, they help to stop repetition of noun all time. प्रत्येक वेळेला नामाची काय करायची? मला पुनर्रचना स्टॉप करायची म्हणजे थांबवायची आहे. म्हणून मला तिथं काय वापरावं लागणार आहे? सर्वनाम वापरावं लागणार आहे. म्हणजेच मला प्रोनाउन्स वापरावे लागणार आहे. they help to stop repetition of noun. प्रत्येक वेळेला मी नाव वापरावं असा काही मला नियम नाही. जर मला हे टाळायचं असेल, प्रत्येक वेळेला नाव घ्यायचं, तर मी काय वापरणार आहे? त्याच्याऐवजी प्रोनाउन वापरणार आहे. टाळण्यासाठीच मी काय वापरणार आहे? प्रोनाउन वापरणार आहे. बघा, प्रोनाउन आर वर्ड्स दॅट आर यूज इन प्लेस ऑफ नाउन. नाउनच्या ठिकाणी आपण काय वापरणार आहोत? प्रोनाउन वापरणार आहोत. तर पुढे काय सांगते? दे हेल्प टू स्टॉप रिपिटेशन ऑफ नाउन ऑल टाइम. प्रत्येक वेळेला नाव वापरायची गरज आहे का? नाही. ते स्टॉप करायचंय मला. नाव रिपिटेशन करण्यासाठी नाव मला स्टॉप करायचंय. त्यासाठी मी काय वापरणार आहे? प्रोनाउन मी वापरणार आहे. गणेश bought a new car. गणेशने नवीन कार खरेदी केली. गणेश लाइक हिज कार. त्याला त्याची गाडी खूप आवडली. सो गणेश इज व्हेरी हॅपी. गणेश इज व्हेरी हॅपी. प्रत्येक वेळेला काय? गणेशने गाडी घेतली. गणेशने बाय केली गाडी. ओके, न्यू कार बॉट केली. ओके, न्यू कार घेतली. त्याला ती कार खूप आवडते. तू खूप आनंदी आहे. गणेशने कार घेतली. गणेशला कार खूप आवडली. गणेश खूप आनंदी आहे. प्रत्येक वेळेला काय म्हणायचंय? तर गणेश बॉट अ न्यू कार. ही लाईक हिज कार. गणेशच्या जागेऐवजी मी काय वापरलं? प्रोनाउन वापरलं. पहिल्यांदा काय वापरलं? गणेश हे नाव वापरलं. त्याच्यानंतर मी काय वापरलं? प्रोनाउन वापरलं. ही लाईक हिज कार. सो ही इज व्हेरी हॅपी. बघा, परत एकदा सांगते. प्रोनाउन्स आर वर्ड्स दॅट आर यूज इन प्लेस ऑफ नाउन. नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? प्रोनाउन असे म्हणतात. दे हेल्प टू स्टॉप रिपिटेशन ऑफ नाउन ऑल टाइम. जेवढं काय तुमचं नाउन रिपिटेशन होतं त्याच्याऐवजी काय म्हणतात? की प्रोनाउन वापरा. रिपिटेशन स्टॉप करण्यासाठीच आपण प्रोनाउन वापरतोय ना.
नाऊनचं जे काही रिपिटेशन होतंय पुन्हा 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 नाव वापरलं जाते. आता इथे सांगा, मी मोना घेते. मोना, मोना bought a new car. मोना likes his car. मोना is very happy. प्रत्येक वेळेला का नाव घेऊ? नाही ना. गणेश, गणेशने कार घेतली. गणेश, मग गणेशच्या ऐवजी मी काय वापरलं? ही वापरलं, कारण की हा मुलगा आहे. मुलगा आहे म्हणून मी काय वापरलं? ही वापरलं. ही लाईक हिज कार. ही लाईक हिज कार अँड ही इज व्हेरी हॅपी. तो कसा आहे? आनंदी आहे. त्याला त्याची गाडी खूप आवडली आणि त्याने त्याची गाडी घेतली. त्याचं नाव घेतलं गणेश. म्हणजे नावाचं रिपिटेशन टाळण्यासाठी आपण प्रोनाउनचा वापर करतो. प्रोनाउन कुठले कुठले आहेत पहिल्यांदा ते समजून घेऊ. आय, वी, यू, ही, शी, इट, दे. प्रोनाउन कुठले आहेत? आय, वी, यू, ही, शी, इट, दे. प्रोनाउन्स कुठले आहेत? आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे. ही. फर्स्ट काय आहे? ही. यूज अ मस्क्युलाइन जेंडर सिंग्युलर. आता हे आपण पाहिलेलं आहे. आपण सिंग्युलर आणि प्लुरल पाहिलेलं आहे. ह्याच्यामध्येच हे जे आहे हे काय आहे? पुल्लिंगी आहे. म्हणजेच कुठला आहे सांगितलेलं तुम्हाला? एक वचनी पण आहे. एक वचन आहे ह्याच्यामध्ये, हाय का नाही? हे यूज टू द मस्क्युलाइन. लिंगामध्ये वापरतोय. सिंग्युलर आहे, पुल्लिंगी आहे. जेंडर आहे, यूज फॉर मस्क्युलाइन जेंडर सिंग्युलर पुल्लिंगी. शी यूज फॉर फिमेलाइन जेंडर सिंग्युलर स्त्रीलिंगी. इट नॅचरल जेंडर सिंग्युलर वस्तू आणि प्राण्यांसाठी वापरलं जातं. दे ऑल जेंडर प्लुरल व्यक्ती, वस्तू, प्राणी अनेक वचनासाठी दे वापरलं जातं. आता बघा, आपण आपल्या टॉपिक मध्ये बघितलं होतं सिंग्युलर आणि प्लुरल मध्ये काय काय होतं? एक वचने अनेक वचने दोन्ही बघितले होते आपण. ओके, तर त्याच्यामध्ये एक वचन मध्ये पुरुषवाचक, स्त्रीवाचक म्हणजे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी आपण बघितलं होतं. तर त्याच्यामध्ये बघा ही यूज केलं जातं, पण कशासाठी? पुल्लिंगीसाठी यूज केलं जातं. सिंग्युलर असतं. ही काय आहे? सिंग्युलर आहे. शी पण आहे, स्त्रीलिंगी आहे, पण ते कसं आहे? सिंग्युलर आहे. इट हे नॅचरल आहे, सिंग्युलर साठी वापरलं जातं. त्याला वस्तू, प्राणी आपण म्हणतो. आणि दे काय आहे? दे काय आहे? तर दे हे ऑल म्हणजे कुठल्याही ह्याच्यासाठी वापरलं जातं. हे प्लुरल आहे, म्हणजेच हे काय आहे? अनेक वचनी आहे. कसला आहे? अनेक वचनी आहे. कसला आहे? अनेक वचनी आहे. सिंग्युलर काय आहे? एक वचनी. सिंगल मध्ये ज्या काही वस्तू येतात आणि प्लुरल मध्ये काय आहे? अनेक वचनी आहेत. बघा, ही वापरतोय, ही यूज पुरुष वचनासाठी, मस्क्युलिन पुरुष वचनासाठी आपण काय वापरतोय? ही वापरतोय. शी वापरतोय. स्त्रीलिंगीसाठी आपण काय वापरतोय? शी वापरतोय. इट वापरतोय. नॅचरल आहे, पण सिंग्युलर साठीच इट वापरलं जातं. वस्तू आणि प्राणी. दे ऑल सगळ्या ह्याला चालतं, फक्त ते काय पाहिजे? प्लुरल पाहिजे, अनेक वचनी पाहिजे. वस्तू असेल, व्यक्ती असेल, प्राणी असेल, सगळ्या गोष्टी पाहिजेत, पण कशा पाहिजेत? अनेक वचनी पाहिजेत. बघा, आता तुम्हाला इथं दाखवलेलंच आहे, स्लाइड आहे आपल्याकडे. पहिल्यांदा फर्स्ट पर्सन आपण स्वतः येतो. आय एक वचनी आहे.
आय, वी. अनेक वचनामध्ये काय म्हणतो? वी. सेकंड पर्सन यू, यूच राहतो अनेक वचनामध्ये सुद्धा. थर्ड पर्सन ही, शी, इट. तर अनेक वचनामध्ये काय वापरतो? दे. बघा, पर्सन सिंग्युलर प्लुरल म्हणजे एक वचन अनेक वचन मध्ये जेव्हा आपण फर्स्ट पर्सनचा यूज करतो तेव्हा आय वापरलं जातं. नेहमी लक्षात ठेवायचं, सिंग्युलर मध्ये फर्स्टला काय म्हणतात? आय म्हणतात. तर प्लुरल मध्ये वी वापरलं जातं. अनेक वचन आहे काय वापरलं जातं? वी. सेकंड पर्सन आहे यू, तर अनेक वचनामध्ये पण काय वापरलं जातं? यूज वापरलं जातं. थर्ड पर्सन आहे ही, शी, इट. थर्ड पर्सन काय आहे? ही, शी, इट. तर अनेक वचनामध्ये काय वापरतात? दे वापरलं जातं. अनेक वचनामध्ये काय वापरलं जातं? तर दे वापरलं जातं. आता ते कसं आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. ती सगळ्यांना स्लाइड दिसते. मी एकटी आहे, आय. आय, यू, आय, यू, आय, यू, ही. बघा, आय, यू, ही. बघा काय काय आलं? आय म्हणजे मी स्वतः, यू म्हणजे तू, ही म्हणजे तो, शी, इट, वी, यू, दे. बघा, फर्स्ट पर्सन आहे अनेक सिंग्युलर आहे तर आपण काय वापरतोय? आय वापरतोय. काय वापरतोय? आय वापरतोय. फर्स्ट पर्सन साठी काय वापरलंय? आय वापरलंय. फर्स्ट पर्सन साठी काय वापरलंय मी? आय वापरलंय. सेकंड आहे, सेकंड पर्सन साठी यू किंवा यू. सेकंड पर्सन साठी काय वापरतात? यू. सेकंड आहे. थर्ड पर्सन आहे ही, शी, इट. कसले पर्सन आहे? थर्ड पर्सन आहे. वी, आम्ही पण काय आहेत? फर्स्ट पर्सन आहे, पण हे काय आहे? अनेक वचन आहे. काय आहे? अनेक वचन आहे. यू, यू पण काय आहे? सेकंड पर्सन आहे, पण काय आहे? अनेक वचन. आणि दे आपण कशासाठी वापरतो? अनेक वचनासाठी आपण काय वापरतो? दे वापरतो. अनेक वचनासाठी आपण काय वापरतो? दे वापरतो. नेक्स्ट आधीच्या स्लाइड वर जाऊया. फर्स्ट पर्सन आय सिंग्युलर साठी अनेक वचनासाठी काय वापरलं आपण? वी वापरलं. सेकंड पर्सन साठी यू वापरलं. अनेक वचनासाठी पण काय वापरतो आपण? यू वापरतो. थर्ड पर्सन जो काय असेल ही, शी, इट, तर त्यांच्यासाठी आपण एक वचनामध्ये हे वापरतोय ही, शी, इट म्हणजे सिंग्युलर साठी. आणि प्लुरल साठी आपण काय वापरतोय? दे. अनेक वचनासाठी काय वापरतोय? दे. आता इथे तसंच म्हणतोय ना आपण, आय, यू. बघा, आय, यू, ही, शी, इट. पक्षी ना, पक्षी, प्राणी, फळ, अजून असे बरेच आहेत. त्यांच्यासाठी आपण काय वापरतो? इट वापरतो. विंग, अनेक अनेक गोष्टींसाठी वी वापरला जातो, पण फर्स्ट पर्सन आहे वी. यू, दे. बघा कसं कसं बदलतंय. प्रोनाउन्स घेतलेत आपण इंग्लिश मधला. पहिल्यांदा स्टार्ट जेव्हा मी एकटे असेल तेव्हा मी काय म्हणणार? आय. जर माझ्या जोडीला एक जण आला तर यू. जर माझ्या जोडीला एक मुलगा आला तर ही. जर माझ्या जोडीला एक मुलगी आली तर शी. जर माझ्या जोडीला मला एखादा पक्षी दिसला तर इट. मला बनाना दिसला तरी इट. मला डॉग दिसला तरी इट. आम्ही 3 जण आहोत म्हणजे अनेक जण आहेत. माझ्या जोडीला अजून 2 जण आहेत म्हणजे अनेक जण आहेत.
म्हणून मी काय वापरणार आहे, वी वापरणार आहे. काय वापरणार आहे, वी. आम्ही आहोत यू, मी तो बरा म्हणते की यू, आणि आपण सगळे आहोत पण दे. बघा माझ्याकडे मुलगा आहे, सगळ्यांना चित्र दिसतात का, सगळ्यांना चित्र दिसत आहेत, सगळ्यांना चित्र दिसत आहे. तर पहिला काय आहे, मुलगा आहे. पहिला कोण आहे, मुलगा आहे. तर मुलासाठी मुलगा आहे, फिश आहे, मित्र आहेत, केळ आहे, अनेक जण आहेत, घर आहे, मुलगी आहे, डॉग आहे. आता ह्याला काय वापरलं जातं हे आपण बघूया. जेव्हा मुलगा आहे, मुलासाठी मी ही वापरणार, शी वापरणार की इट वापरणार. मुलगा आहे म्हणजे तो काय असणार आहे, ही. आपण बघितलं हा पुल्लिंगी आहे. ओके, त्याच्यानंतर हा कोण आहे, मासा आहे. आता माशाला म्हणणार आहे का स्त्रीलिंगी भाषा आहे का पुल्लिंगी भाषा, आपल्याला कळणार आहे का, नाही. ह्याच्यासाठी आपण काय वापरतो, इट. काय वापरतो आपण, इट. आता ही सगळी फ्रेंड्स आहेत म्हणून ह्यांना इट किंवा ही वापरणार आहे का, नाही. तर आपण काय वापरणार आहे, वी. काय वापरणार आहोत, वी. आता हा बनाना आहे. आता बनानासाठी ही बनाना म्हणतो का शी बनाना म्हणतो, काहीच म्हणत नाही. आपण काय म्हणतो, इट बनाना, इट बनाना, इट फ्रुट्स. आता हा डॉग आहे, कोण आहे, डॉग आहे. आता ही डॉग का शी डॉग का इट डॉग, ही डॉग म्हणतो का आपण कधी, शी डॉग म्हणतो का, नाही. तर डॉग साठी आपण काय वापरतो, इट. आपल्याला माहिती ते स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी, नाही माहिती. आता पक्षी उडतात तरी आपण सांगू शकतो का कुठला पक्षी कोण आहे, नाही सांगू शकत. त्यानंतर ही कोण आहे, मुलगी आहे. कोण आहे, मुलगी आहे. आता ही मुलीसाठी मी हे वापरू, शी वापरू का इट वापरू, काय वापरू मुलीसाठी काय येतं, मुलगी ही काय आहे, स्त्रीलिंगी आहे. आणि तिच्यासाठी काय येणार आहे, शी. काय येणार आहे, शी. आता हे माझं घर आहे किंवा तुमचं घर आहे किंवा खेळण्यातलं घर आहे. ह्याच्यासाठी मी काय वापरू शकते, ही वापरू शकते, शी वापरू शकते. मग काय वापरू शकते, तर इट वापरू शकते. आता ही सगळी जण आहेत, ही शी म्हणता येते का, हा ही आहे, हा ही आहे आणि हा शी आहे, नाही. आपण एकच वेळेस यूज करतो प्रोनाउन्स, म्हणून काय, दे. म्हणून काय वापरलं जातं, दे वापरलं जातं. परत बघूया आपण सगळेजण. हा मुलगा आहे, बरोबर, हा मुलगाच दिसतोय ना, बरोबर आहे. दिस इज अ बॉय, ही इज व्हेरी हॅपी. बघा, दिस इज अ बॉय, ही इज व्हेरी हॅपी. किंवा मी असं पण म्हणू शकते, राजू इज अ बॉय, राजू इज व्हेरी हॅपी, असं म्हणू शकते का, नाही. राजू इज अ बॉय, ही इज व्हेरी हॅपी. ही इज अ गुड, ही इज अ गुड. म्हणजे राजू हे नाव पुन्हा पुन्हा रिपीट केलंय का, नाही केलं. तर त्याच्याऐवजी मी काय म्हणले, ही. आय लाईक फिश, मला फिश आवडतो. इट. वी आर फॅमिली, वी आर फ्रेंड्स. बनाना, इट बनाना, इट शी, इट. आणि पुन्हा काय वापरलं आपण, दे. नेक्स्ट स्लाइड बघू. ओके, आता इथं बघा मी पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे. आता मी इथं काय काय घेतलंय, सेंटेन्स घेतलंय, सब्जेक्ट अँड नाउन्स घेतलंय. कशामध्ये येतंय ते बघणार आहोत आपण. लिंग कुठलं आहे त्याचं, स्त्रीलिंगी आहे, पुरुषलिंगी आहे का कुठलं आहे, स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी आहे. त्याच्यानंतर सिंग्युलर प्रोनाउन काय येतंय आणि प्रोनाउन काय यूज करतो आपण. सिंग्युलर येतंय का प्लुरल येतंय, मग त्याच्यामध्ये आपण कुठलं प्रोनाउन यूज करतो हे मी आज इथे तुम्हाला शिकवणार आहे. बघा, पहिलंच वाक्य, महेश इज व्हेरी टॅलेंटेड बॉय. बघा, महेश इज व्हेरी टॅलेंटेड बॉय. तो खूप हुशार आहे, अति हुशार आहे, खूप हुशार आहे, खूप टॅलेंटेड आहे त्याच्यामध्ये. आता नाव काय आहे माझं, महेश. नाव काय आहे माझं, महेश. महेश हा कोण आहे, मस्क्युलाइन आहे, म्हणजेच कोण आहे,
पुल्लिंगी आहे आणि सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? सिंग्युलर आहे. एकटाच महेश आहे ना, एकटाच महेश आहे, हा सिंग्युलर आहे. मग सिंग्युलर साठी आणि महेश आहे, त्याच्यानंतर हा पुल्लिंगी आहे, तर त्याच्यासाठी मी काय वापरणार आहे? तर ही वापरणार आहे. काय वापरणार आहे? ही वापरणार आहे. बघा, महेश इज व्हेरी टॅलेंटेड बॉय. महेश इज व्हेरी टॅलेंटेड बॉय. महेश आहे, नाव फक्त बघतोय आपण. नाव, नाव काय आहे? महेश. मग त्याचं काय येणार आहे? फेमिनाईन येणार, त्याच्या मस्क्युलाईन येणार, तर मस्क्युलाईन येणार आहे. आणि हा सिंगल आहे, एकवचनीच आहे, कारण की त्या एकट्याच नाव मी इथं घेतलेलं आहे. तो म्हणजे कोण आहे? महेश आहे. आणि ह्याच्यामध्येच प्रोनाउन मी काय यूज करणार आहे महेशसाठी? तर ही प्रोनाउन मी यूज करणार आहे. गौतम इज व्हेरी नाईस बॅट. बघा, गौतम इज व्हेरी नाईस बॅटमॅन. बघा, आता मला ह्याच्यातलं फक्त काय बघायचं? नावच फक्त बघायचं. बाकीच्या गोष्टी मला काय हात लावायच्या गरज नाही. आपण नाऊनचं प्रोनाउन, नावाऐवजी आपण प्रोनाउन वापरतोय, म्हणजे नावाचं रिपिटेशन होऊ नये म्हणून आपण काय वापरणार आहे? तर प्रोनाउन वापरणार आहे. तर प्रोनाउन कुठे कुठे वापरायचं हे आपण शिकतो. आता गौतम आहे, गौतम हे मुलाचं नाव आहे. सब्जेक्ट नाव काय आलं तुमचं? गौतम आलं. मस्क्युलाईन आलं, म्हणजेच काय? पुरुष. पुल्लिंगी आलं, सिंग्युलर आहे म्हणजे एकवचनी आहे. आणि ही आलं, त्याला काय आलं? ही आलं. रोहित इज प्लेड व्हेरी वेल. रोहित खूप छान प्रकारे खेळत आहे, खूप छान. मग रोहित आहे, तर रोहित कोण आहे? नाव काय आहे? रोहित आहे. नाव काय आहे? रोहित आहे. मस्क्युलाईन आहे म्हणजे हा पुल्लिंगी आहे. कोण आहे तो? पुल्लिंगी आहे आणि सिंगल आहे. कोण आहे? सिंगल आहे, एकटाच आहे रोहित. आणि ही, आणि काय? रोहित साठी हीच येणार. गीता इज व्हेरी काइंड गर्ल. गीता इज व्हेरी काइंड गर्ल. गीता आहे. कोण आहे? गीता आहे. मग नाव काय येणार आहे तिचं? नाव गीता. फेमिनाईन येणार आहे ना, स्त्रीलिंगी आहे ती. कधी मुलाचं नाव ऐकलंय का तुम्ही? नाही ऐकलं असेल तर मला पण सांगा, मी तर अजून कधी ऐकलं नाही. तर गीता इज अ व्हेरी काइंड गर्ल. गीता आहे, मुलीचं नाव आहे, पण सिंग्युलर आहे ना, ती एकटीच आहे ना गीता, म्हणून तिच्यासाठी काय येणार आहे? शी. काय येणार आहे? शी. काय येणार आहे? शी. रोहिणी वॉन्ट होम टाउन yesterday. रोहिणी, नाव काय आहे? रोहिणी. नाव काय आहे? रोहिणी. रोहिणी मग काय झालं आपलं? नाव. हे बाकीचं आपल्याला काहीही हे जी नाही, फक्त ह्या वाक्यामध्ये आपण बघतोय. नाव काय आहे? रोहिणी. रोहिणी कोण आहे? नाव नाही, तिचं जेंडर काय आहे? स्त्रीलिंगी आहे ती, फेमिनाईन आहे. ओके, सिंग्युलर पण आहे, मग काय येणार तिला? शी येणार. काय येणार तिला? शी येणार. कविता, सिंग व्हेरी वेल. ती खूप छान गाणं म्हणते, पण कोण? कविता. कविता कोण आहे? मुलगी आहे. मुलगी आहे म्हणून ती काय येणार? फेमिनाईन येणार. ओके, एकटी मुलगी आहे म्हणून काय येणार? सिंग्युलर येणार. कोण आहे? ती शी आहे. इंग्लिश मध्ये कविताचं पुन्हा जर म्हणलं की कविता, शी इज व्हेरी टॉल. ती सिंगल तर आहे पण ती टॉल आहे, मग पुन्हा कविता इज टॉल म्हणणार आहे का नाही? शी इज टॉल, ती उंच आहे. ती गाणं पण म्हणते, पण शी इज टॉल. कार इज व्हेरी नाईस. कार इज व्हेरी नाईस. आता ह्याच्यामध्ये नाव काय आहे तुमचं? कार आहे. आता हे नॅचरल आहे, बरोबर. आता नॅचरल म्हणजे काय? मला प्रश्न विचारला असेल, बरोबर. नॅचरल म्हणजे नॅचरल. आता जसं आपण स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी करू शकतो, बरोबर, तसंच इंग्लिश मध्ये नॅचरल हे एक जनरलच आहे, ते आपण
करतो त्याच्यामध्ये कार येतात, म्हणजे वस्तू आणि प्राणी यांचा समावेश होतो त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये कार इज व्हेरी नाईस. कार मध्ये काय येतं, सिंग्युलर येतं, त्यासाठी काय वापरतात, इट वापरतात. कार साठी मी काय वापरणार आहे, इट, आणि ते कोण आहे, सिंग्युलर आहे. लॅपटॉप ही पण वस्तूच आहे. लॅपटॉप इज व्हेरी युजफुल फॉर मी. माझ्यासाठी लॅपटॉप खूप महत्वाचा आहे, मला खूप युजफुल आहे, मी खूप त्याच्यावर कामं करतो. लॅपटॉप इज व्हेरी युजफुल फॉर मी. लॅपटॉप नॅचरल आहे, सिंग्युलर आहे, आणि त्याच्यासाठी आपण काय वापरतोय, तर इट वापरतो. एलिफंट इज व्हेरी बिग ॲनिमल. सगळ्यात मोठा ॲनिमल कोण आहे, तर एलिफंट इज फॅट. मग पुन्हा इथं म्हणू का, एलिफंट इज फॅट, नो ना. सो वी कॅन यूज इट. एलिफंट प्राणी असेल, वस्तू असेल, यांच्यासाठी आपण काय वापरतो, की त्यांच्यासाठी आपण इट वापरतो. नेक्स्ट, रमेश अँड सुरेश आर बेस्ट फ्रेंड. बघा, दोघ जण आहेत मित्र. रमेश पण आहे आणि सुरेश पण मित्र आहे. म्हणजे नाव माझे कसे येणार आहेत, दोन नाव येणार आहेत. एक पहिलं नाव काय येणार आहे, रमेश. सेकंड नाव सुरेश. आर बेस्ट फ्रेंड, खूप चांगले मित्र आहेत. मग माझे नाव काय आहेत, रमेश अँड सुरेश. रमेश अँड सुरेश. मी एकापेक्षा जास्त वस्तूंचा उल्लेख करत असेल तर त्याला काय म्हणतात, तर त्याला प्लुरल असे म्हणतात. वन्स मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त. मग प्लुरल आहे, तर प्लुरल साठी मी काय यूज करणार आहे, तर दे यूज करणार आहे. अनेक वचनासाठी काय वापरलं जातं, तर दे वापरलं जातं. अनेक वचन जे काय असेल त्यासाठी आपण काय वापरतो, तर दे वापरतो. रमेश अँड सुरेश. एकटा रमेश असला तर मी काय म्हणलं असतं, सिंग्युलर आहे, आणि ही आहे. मी काय म्हणलं असतं, सिंग्युलर पण आहे आणि ही आहे. ओके. आणि पुल्लिंगी आहे. जर माझ्याकडे दोन नाव आहेत, रमेश अँड सुरेश, तर दोघं पण नाव नाही, बरोबर, पण हे प्लुरल आहे, अनेक वचनी आहे. पुल्लिंगी तर आहेच, पण अनेक वचनी आहे. अनेक वचनासाठी मी काय वापरते, तर दे वापरते. अनेक वचनासाठी मला काय वापरायचंय, तर दे वापरायचं आहे. आता सेकंड बघूया, काय नाव आहे, सीता अँड गीता. गीता पण आहे आणि सीता पण आहे. सीता गीता पिक्चर बघितला असेल सगळ्यांनी. सीता अँड गीता आर सिस्टर्स. त्या बहिणी आहेत. कोण बहिणी आहेत, सीता आणि गीता. आता काय सांगायचं सांगा, हे कोण आहेत दोघे, स्त्रीलिंगी आहेत का पुल्लिंगी आहेत, स्त्रीलिंगी आहेत, बरोबर. नाव सांगा पहिलं त्यांचं, सीता अँड गीता. आता या दोघी स्त्रीलिंगी आहेत, फेमिनाईन आहेत, पण आता एकापेक्षा जास्त आहेत, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, प्लुरल म्हणतो. आणि प्लुरल साठी आपण काय वापरतो, दे वापरतो. काय वापरतो, दे. जसं मी पहिल्या स्लाइड मध्ये सांगितलं, थर्ड पर्सन जर असेल तर ही शी इट, तर त्याच्यामध्ये आपण दे वापरतो. अनेक वचनासाठी काय वापरतो, दे. थर्ड पर्सन आहे ना, ही शी इट. कोण आहे, ही शी इट. एक वचनासाठी आपण वापरतो, सिंग्युलर साठी वापरतो. तर प्लुरल साठी आपण काय वापरतो, ही शी इट ऐवजी दे वापरतो. ही शी इट ऐवजी काय वापरतो, आपण दे वापरतो. इथं पण तसंच आहे. रमेश अँड सुरेश आर बेस्ट फ्रेंड. रमेश अँड सुरेश कसे आहेत, दोन खूप चांगले मित्र आहेत. मग आता हे एकापेक्षा जास्त आहेत म्हणून ते प्लुरल आहेत, पण त्याच्यासाठी काय सांगितलं मी, अनेक वचनासाठी काय वापरतात, दे वापरतात. काय वापरतात, दे वापरतात. सीता अँड गीता आर सिस्टर. सीता अँड गीता आर सिस्टर. बघा, नाव काय झालं माझं, सीता अँड गीता. मग हे कोण आहेत, प्लुरल आहे, अनेक गोष्टी आहेत. मग ह्यांच्यासाठी सुद्धा मी काय वापरणार, दे वापरणार. जर नुसती सीता असती तर मी शी वापरलं असतं. नुसतं नाव गीता असतं तर मी काय वापरलं असतं, शी वापरलं असतं. नुसतं रमेश असतं तर मी ही वापरलं असतं. नुसतं सुरेश असतं तरी सुद्धा मी ही वापरलं असतं. गणेश अँड राधिका वेंट इन द पार्क. कोण आहे, गणेश आणि राधिका. बघा, नाव काय, गणेश आणि राधिका. गणेश आणि राधिका. आता हे दोघं पण काय झाले, नाव झाले. आता
गणेश हा ही आहे आणि राधिका कोण आहे? शी. म्हणजे हा पुल्लिंगी आहे तर ही स्त्रीलिंगी आहे. बरोबर. स्त्रीलिंगी आहे म्हणजे गणेश आणि राधिका वेंट इन द पार्क. शी कोण आहे? पुल्लिंगी आहे. शी कोण आहे? राधिका आहे. आता काय करायचं? ऑलरेडी 2 नावं घेतली, गणेश आणि राधिका. आता हे अनेक वचनी आहेत. कसे आहेत? अनेक वचनी आहेत, एकापेक्षा जास्त आहे, म्हणून यांना काय म्हणतात? दे वापरतात. मी मागाशी सांगितले काय वापरायचंय? दे वापरायचं. काय वापरायचं आहे? दे वापरायचं आहे. चिल्ड्रन आर प्लेइंग क्रिकेट. अनेक आहेत ना, चाइल्ड ना, चाइल्ड म्हणजे मुलगा, चिल्ड्रन म्हणजे एकापेक्षा जास्त, एकापेक्षा जास्त. आर प्लेइंग क्रिकेट. मुलं काय खेळत आहेत? क्रिकेट खेळत आहेत. मग नाव काय येणार? चिल्ड्रन. आता हे एकापेक्षा जास्त आहे, चाइल्ड, चाइल्ड पेक्षा पण जास्त चिल्ड्रन. हे प्लुरल येणार आणि प्लुरल साठी आपण काय यूज करतो? तर दे यूज करतो. काय यूज करतो? दे यूज करतो. Trees are our best friend. आपले मित्र आहेत, पण कोण सगळ्यात चांगले मित्र आहेत? तर झाडं आपली सगळ्यात चांगले मित्र आहेत. तर ट्रीला कुठला प्रत्यय लागला? यस प्रत्यय लागला. म्हणजे हे अनेक वचन आहे. ट्री, ट्रेज अनेक वचन झालेलं आहे आणि म्हणून ह्याला अनेक वचनाला आपण काय म्हणतो? प्लुरल म्हणतो. ट्री काय वापरणार आपण? दे यूज करणार. काय यूज करणार? दे. बघा, प्रोनाउन म्हणजे काय असतं की आर वर्ड्स दॅट, प्रोनाउन्स आर वर्ड्स दॅट आर यूज इन प्लेस ऑफ नाउन. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? तर प्रोनाउन असे म्हणतात. की नावाचं काय होतं? रिपिटेशन होत असतं. म्हणजे गणेश इज व्हेरी गुड बॉय, गणेश इज व्हेरी टॅलेंटेड, ही इज अ व्हेरी फर्स्ट क्लास इन, ही इज अ व्हेरी टॉल पर्सन, गणेश इज अ टॉल पर्सन. पण त्याच्याऐवजी जर मी ही वापरलं, ही इज अ टॉल, ही इज अ व्हेरी गुड पर्सन, ही इज अ व्हेरी नाईस, तर हे काय येणार आहे? प्रोनाउन म्हणजे काय? नावाचं रिपिटेशन टाळण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? तर प्रोनाउनचा वापर करतो. आता बघा, प्रोनाउन कुठले आहेत? आय आहे, वी आहे, यू आहे, यू आहे, ही आहे, शी आहे, इट आहे आणि ते आहे. हे काय झाले? प्रोनाउन झाले. आता पुल्लिंगी शब्दासाठी काय वापरतो आपण? ही वापरतो. स्त्रीलिंगी शब्दासाठी आपण शी वापरतो. सिंग्युलर मध्ये काय वापरतो? इट वापरतो. आणि अनेक जण असतील प्लुरल मध्ये आपण काय वापरतो? तर दे वापरतो. आता इथं तसंच दाखवलंय. फर्स्ट पर्सन मध्ये काय असतं की आय, फर्स्ट पर्सन मी स्वतः. मग आयचं अनेक वचन काय होतं? तर वी होतं. फर्स्ट पर्सन काय होतं? वी होतं. आणि सेकंड पर्सनला काय आहे? यू आहे, तर त्याचं अनेक वचन पण काय होतं? यू होतं. थर्ड पर्सनला ही, शी, इट आहे, तर थर्ड पर्सनचं काय अनेक वचन काय होतं? तर दे होतं. आता सांगितलं ही, आय, फर्स्ट पर्सनला काय? आय, सेकंड पर्सनला यू, बरोबर. थर्ड पर्सन काय? ही, शी, इट. आणि थर्ड पर्सन मध्ये 3, ही, शी, इट. वी अनेक वचनामध्ये आहे, यू अनेक वचनामध्ये आहे, दे अनेक वचनामध्ये आहे. आता बघा, आयचं अनेक वचन, आयचं अनेक वचन वी होतं. यूचं अनेक वचन यूच राहतं. तर ही, इट आणि शीचं अनेक वचन दे होतं. आयचं वी होतं, यूचं यूच राहतं. ही, शी, इटचं अनेक वचन काय होतं? दे होतं. जसं असं मगाशी चार्ट मध्ये बघितलं त्याप्रमाणे. आता ही इज बॉय, इट इज फिश, फिश, वी, इट, इट,
शी, इट आणि दे. अनेक आहेत ना. नेक्स्ट आपण अनेक उदाहरणं पण बघितली, जसं की महेश इज व्हेरी टॅलेंटेड बॉय. तर त्याच्यातलं नाव काय आहे? महेश आहे, नाऊन आहे. हे काय आहे? तर पुल्लिंगी आहे आणि हे सिंग्युलर आहे, म्हणून ह्याच्यासाठी आपण काय वापरणार? तर ही वापरणार. गौतम पण तसंच आहे. गौतम हे एक नाव आहे. गौतम मध्ये काय येतं की हा पुरुष पुल्लिंगी आहे, बरोबर. मग त्यासाठी आपण काय वापरणार? ही वापरणार. रोहित हे पण काय आहे? नाव आहे. तर रोहित हा सिंग्युलर आहे, एकवचनी आहे. मग ह्याच्यासाठी आपण काय वापरणार? ही वापरणार, कारण की हे पुल्लिंगी आहे. गीता ही कोण आहे? स्त्रीलिंगी आहे. यासाठी आपण काय वापरणार? शी वापरणार. पण ती काय आहे? सिंग्युलर आहे. लॅपटॉप ह्याच्यासाठी आपण इट वापरणार. एलिफंट प्राणी आहे, ह्याच्यासाठी पण आपण काय वापरणार? इट वापरणार आहे. आणि एकापेक्षा जास्त नावं असली तर हे अनेक वचनामध्ये जातं आणि त्याच्यासाठी आपण दे वापरतो. काय वापरतो? दे वापरतो. सगळ्यांना इथपर्यंत प्रोनाउन्स पूर्णपणे समजले असतील. थँक्यू.